नमस्कार फ्रेंड्स, नंदास किचन चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण आपल्या चॅनलवर भरलं कारलं रेसिपी बनवणार आहोत. तर मी अशा पद्धतीचे कारले आणले होते. अजिबात कडू लागत नाही. मुलांना तर आवडत नाही ना कारल्याची भाजी, तर ते सुद्धा मी अशा पद्धतीने कट करून घेत आहे. जास्त हिरव्या कलरचे जे कारले असतात ना ते कडू असतात. तर हे याला अशीमधून चीर द्यायची आहे आणि आपल्याला हे बी काढून टाकायचं आहे, कारण हे बी जे असतं ते कडू असतं. एका साईडने अशी चीर दिल्यानंतर हे बी आपण काढून टाकणार आहोत. मी अशा पद्धतीने हे कारले कट करून घेतलेले आहेत आणि स्वच्छ धुवून पण घेतलेले आहेत. तर याला मी आता आतमध्ये असं मीठ आणि हळद करून घेणार आहे. सर्व बी मी काढून टाकलेले आहे. आपल्याला यामध्ये मीठ घ्यायचं आहे. त्याने हळद अशी लावून घ्यायची आहे आतमध्ये. मीठ आणि हळद लावून ठेवल्यामुळे काय होतं आणि टेस्ट छान येते. हळद आणि मीठ अशा पद्धतीने मी लावून घेत आहे. प्रत्येक फोडीला मी आतमध्ये असं लावून घेणार आहे. इथे मी पातेलं ठेवलेलं आहे, आपल्याला स्टीम करून घ्यायचं आहे. यावरती मी अशी चाळण ठेवलेली आहे. आपल्याला हे कारले असे वाफवून घ्यायचे आहे. आतपर्यंत छान पद्धतीने वाफवली जातात असे स्ट्रीमवरती. आतपर्यंत असे कुठेही कच्चे राहत नाही. 10 ते 15 मिनिटातच कारले शिजवून तयार होते. इथे आपल्याला कारल्यामध्ये भरण्यासाठी मसाला तयार करून घ्यायचा आहे. ते शेंगदाणे घेतलेले आहेत, खोबरं घेतलेलं आहे, तीळ घेतलेले आहे, धने घेतलेले आहे. प्रमाण मी देणारच आहे आणि जिरं पण घेतलेलं आहे. तर हे शेंगदाणे जे आहे ते आपल्या तव्यावरती अशी भाजून घ्यायचे आहे. चार ते 5 चमचे मी खोबरं घेतलं होतं. धने 2 टीस्पून घेतले होते. मी इथे तीळ पण घेतलेले आहे पांढरे. 2 ते 3 टीस्पून तीळ घ्यायचे. अशा पद्धतीने आपण हे मीडियम गॅसवर भाजून घ्यायचे आहेत. इथे आपले कारले वाटून तयार झालेले आहेत. सुरीने पाहायचं. इथे आपल्याला वाटण असं मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे. असं जाडसर वाटून घ्यायचं आहे, म्हणजे दाताखाली अशी टेस्ट छान लागते. इथे आपल्याला चिंचेचा कळ लावून घ्यायचा आहे. चिंच भिजवून हे 1 टीस्पून घेतलेलं आहे. पेस्ट तयार कांदा लसूण आणि 1/2 टीस्पून हळद घेतलेली आहे. चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे. तर आपल्याला हे सर्व एकत्र करून घ्यायचं आहे. थोडंसं पाणी ॲड करून हे एकत्र वाटून आपल्याला असं कारल्यामध्ये दाबून भरून घ्यायचं आहे. असं दाबून भरून घ्यायचं आहे, नाहीतर बाहेर यायचं. सर्व कारल्यामध्ये मी वाटून भरून घेतलेलं आहे. राहिलेला मसाला आपण नंतर यूज करणार.
प्रोसेस करूया आपण. तर इथे मी अशी कढई घेतलेली आहे, गरम झालेली आहे कढई. यावरती मी तेल ॲड केलेलं आहे. त्याच्या पोळी यावर ठेवून घ्यायच्या आणि आपल्याला हे असं छान फ्राय करून घ्यायचं आहे. बिलकुल पाण्याचा वापर करायचा नाही. दोन्ही बाजूने आपल्याला हे असं सारखे फ्राय करून घ्यायचे आहे. तुम्ही रस्सा पण तयार करू शकता, पण आपल्याला बिलकुल म्हणजे मला अजिबात रस्सा बनवायचा नव्हता. असं फ्राय करून घेणार आहे. दोन ते 3 दिवस आरामात हे काढलं ते याला आपण वरती ठेवू शकतो किंवा फ्रीजमध्ये पण ठेवू शकतो. आता आपण दोन्ही साईड व्यवस्थित असं फ्राय करून घेतलेलं आहे. तर मैत्रिणींनो, ही रेसिपी आपल्याला आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की तुम्ही कमेंट करा. टिफिनला सुद्धा खूप छान पर्याय आहे. तर भरलं कारलं रेसिपी तयार झालेली आहे. तर मैत्रिणींनो, रेसिपीला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.